ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रण यांच्या वतीनं आपण हा सन्मान करत आहोत। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या मान्यवरांचा हा सन्मान केला जातोय। अर्थातच आमचे प्रल्हाददादा केणी पनवेल तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस त्यांचा हा सन्मान सोहळा मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेमध्ये आमच्या गावच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय आणि चिंद्रण गावच्या ग्रामस्थांकडून त्यांना इथे सन्मानित केलं जातंय आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय। भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या भारताची संस्कृतीचा वारसा जपला जातोय आणि ते आपण पाहतोय मान्यवरांचा सन्मान सोहळा मंचावरती मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। करंजाडे टीम तुमचा 12th मॅन इथे नाहीये, त्याला पण इथे पाठवून द्यायचंय अशी विनंती आहे। यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत आमचे सिद्धू पाजी यांचा आपण इथे सन्मान करूया। एकनाथ शेठ देशेकर साहेबांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येईल। सिद्धू पाजी यांचा आपण इथे सन्मान करूया। एक एक रिव्ह्यू प्रत्येकी संघाला आहे प्रत्येकी गोष्टीसाठी, मग त्यामध्ये एक रिव्ह्यू तुम्हाला रनआउट साठी आहे आणि एक रिव्ह्यू तुम्हाला बिमर साठी आहे। वाईट साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये, तिथे पंचांच्या निर्णयासोबत तुम्हाला जाणं अनिवार्य असणार आहे आणि प्रत्येकी गोष्टीसाठी एक रिव्ह्यू आहे। लॉस झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये आणि जर तुम्ही तो क्लेम यशस्वी झाला तर तुमचा रिव्ह्यू कंटिन्यू राहील। या यापुढील सन्मान आपण करूयात अंकुश पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय। भारतीय जनता पार्टीचे मीडिया सेलचे अध्यक्ष आमचे अंकुश पाटील यांचा पण इथे सन्मान करत आहोत। गणपत शेठ कडू साहेबांच्या वतीनं त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। सर्व टीमला एक विशेष सूचना आहे, रिव्ह्यू आपल्याकडे फक्त एकच असेल, रनआउट आणि बीमर साठी तो तुम्ही वापरू शकता, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी आहे। यापुढील सन्मान आपण करणार आहोत मान्यवरांचा सन्मान सोहळा। अभय शेट यांचा आपण इथे सन्मान करतोय। अभय दादांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। दुर्गे सरांच्या वतीनं आपण पाहतोय हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। शिवाजी दुर्गे सर यांच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे अभय दादांना आणि त्यांचा हा सन्मान सोहळा आपण इथे पाहतोय। एकदा आपण जात आहोत मान्यवरांकडे। पहिला चेंडू झालेला फॉलो थ्रू मध्ये यस 2 मिनिटं पंच आपण हा सामना थोडासा थांबवा 2 मिनिटं। आपण मान्यवरांकडे जातोय आणि ते आता इथे खेळाडूंना थोडंसं मोटिवेट करत आहेत। तर आपण जात आहोत भारतीय जनता पार्टीचे आपण सरचिटणीस पादो पनवेल तालुक्याचे प्रल्हाद शेठ केणी हे 2 शब्द आपले मांडतील आणि खेळाडूंना मोटिवेट करत आहेत। आज चिंद्रण गावामध्ये रोशन स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीनं सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं आमदार चषकाचं आयोजन आज या मैदानावर केलेलं आहे। यासाठी उपस्थित आपणामध्ये
आपणा सर्वांचे लाडके एकनाथ शेठ देशेकर, आमचे सहकारी मित्र शिवाजीराव दुर्गे, आपल्या या गावचे प्रथम नागरिक सरपंच एकनाथजी, जसे एकनाथजी पाटील, तसेच आमचे उपसरपंच सोनानोजी, सिद्धूजी पाजी, माझे सहकारी अंकुशजी पाटील, उपस्थित सर्व जमलेले ग्रामस्थ आणि खेळाडू मित्रांनो, आपल्याला सर्वांना प्रथम या आमदार चषकाच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना मी आपणा सर्वांना विनंती करीन की हा खेळत असताना आपण खेळमेलीने वातावरणामध्ये आपण या सर्व पार पाडायचे आहेत. आणि आमदार चषक हा सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कोणाच्या नावाने होत असतील तर ते आपले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आहेत. कारण आपण प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जे मोठे सामने होतात आणि जास्त करून आजचा क्रेज हा नाईट्स आहे. आज प्रत्येक गावामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावानं आमदार चषक हे होत असतात. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की खऱ्या अर्थाने पनवेलच्या विकासाला कोणी जर दिशा दिली आणि विकास पुरुष म्हणून ज्यांनी या 2025 मध्ये विजयाचा चौकार मारला ते सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आहेत. आज त्यांच्या विकासाला संपूर्ण महाराष्ट्र जाणतंय. कारण आमदार आणि एवढं प्रामाणिक आणि निस्वार्थी काम करण्याचं काम फक्त सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून होते. आज आपण या ग्रामीण भागामध्ये आहोत. जास्त करून वाड्या वस्त्या या आपल्या चिंद्रण पंचायत समितीमध्ये आहेत. पण प्रत्येक गावातील वाडीमध्ये वस्तीमध्ये प्रत्येक काम विकासाचं काम करण्याचं काम आपले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. प्रत्येक गावाला निधी, प्रत्येक गावामध्ये वाड्यामध्ये निधी देण्याचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होते. आणि खऱ्या अर्थाने युवा म्हणून जो आमदार आपल्या महाराष्ट्राला लाभला तो आपले सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आहेत. आज नमो चषकाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून दरवर्षी नमो चषक आपण भरवतो. अनेक खेळाडू त्यामध्ये खो खो असतील, कबड्डी असतील, क्रिकेट स्पर्धा असतील, बॅडमिंटन असतील, सर्व प्रकारचे खेळ हे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून होत असतात. त्यांच्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम हे घडवले जातात. म्हणजे खऱ्या अर्थाने विकासाचा जो पाया रचला तो या पनवेल तालुक्याला आणि पनवेल तालुक्याला या संपूर्ण देशाच्या पटलावर नेण्याचं काम आपल्या सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी केलं. आणि यांच्याच नावानं आज या रोशन स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या माध्यमातून जो आमदार चषक घेतलाय, मी ग्रामस्थ मंडळांचा आणि रोशन स्पोर्ट्सच्या सर्व सभासदांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन आणि माझ्या वाणीला विराम देईन. धन्यवाद. क्या बात है. पनवेल विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आपले दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अगदी आपण मान्यवरांचं स्वागत करूया ज्यांनी आपल्या गोड वाणीनं सर्वांना मी म्हणेन चांगलं मोटिवेट केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही प्रल्हाद शेठ केणी यांचं स्वागत करीत आहोत. तसेच मुंजबादेवीचे आमचे टचचे अध्यक्ष विष्णू शेठ कडू साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण थोडासा आता खंडित करतोय आणि त्यानंतर आपण वळणार आहोत सामन्याकडे. सामना सुरू करायचा आहे याची आपण नोंद घ्यायच्या. गेट सेट गो. ऑन साइड आपण पाहतोय मायक्रोफोन वरती आहेत लहू. हॅलो, थँक्यू सो मच. दिलीप पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. दिलीप शेठ पाटील साहेब आपण मंचावरती यायचं आहे. तसेच अक्षयदादा पाडेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच प्रमोद दादा गडगे हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. इथे आपण पाहतोय मग अशी माझे खेळाडू आहेत, त्यासह गावातील ग्रामस्थ आहेत. सर्वांना विनंती आहे की हे व्यासपीठ आपलं आहे, ही स्पर्धा आपली आहे. त्यासाठी आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅच कडे जाणं तेवढंच महत्वाचं. त्यासाठी आवाजामध्ये आपण थोडा फेरबदल करू. अगदी आपल्या सोबत आहेत
किरणे गावामधून एक पहाडी आवाज आमचे लहू फडके यांचा आपण इथे आवाज ऐकणार आहोत. मी त्यांच्याकडे बोलतोय, मी थांबतोय. जाऊयात मॅच कडे. दरम्यान सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच एका बाजूला शिरडोन बी आणि एका बाजूला कर्जू आई 11 करंजाडे. दोन संघ एकमेकांच्या विरोधात फाईट बॅक देतात. पहिला सामना उद्घाटनी सामना. थँक्यू सो मच आकाशजी शेळके. भारतीय जनता रोशन साहिब उपस्थितीने त्यांच्या शुभ हस्ते खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळाला. आणि पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो दोन बलाढ्य संघामध्ये शिरडोन बी विपक्ष करंजाडे असा हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला गडी जरूर बाद झालाय. धावा धावफलकावरती अगदी 4 लागल्या गेल्यात. पुढील चेंडू चांगला चेंडू अगदी गोलंदाज तन्मय कडनं तुम्हाला सफर करताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला अगदी पाहिलं तर निखिल होते. सलामीर जोडी आपण पाहिलं तर सोपान आणि जयेश, त्याच्यामध्ये जयेश हा फलंदाज बाद झालाय. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 पहिलं षटक मार्गस्थ आहे. तन्मय पॉवर प्लेचं पहिलं षटक, डाव्या हाताचा मध्यम गतीचा गोलंदाज, फास्ट अँड फ्युरियस कमालीचा चेंडू होता. अगदी यॉर्करची सफर इथे मात्र दाखवली गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र वाजवी खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 4 धावा आणि 1 गडी बाद. वापरले जातील. एका गोलंदाजाला 2 षटक हाताळण्याची मुभा असेल. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. आणि पुढील सामने अगदी जो सामना चालू असेल त्याच्या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांपैकी एका संघाचा संघनायक असेल आणि दुसरा संघनायक उपस्थित नाही राहिला तर जो संघाचा संघनायक उपस्थित असेल त्याला टॉस विन दिलं जाईल. आणि अथवा दोन्ही संघनायक जर का वेळेवरती उपस्थित नाही राहिले तर षटकामध्ये कपात केली जाईल. हा महत्वाचा नियम आहे. इथून पुढे ज्या संघाचे सामने आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. चालू सामना तुम्हाला पाहायला मिळतो. पहिली लढत बलाढ्य 2 संघामध्ये शिवराज 11 पृथ्वीराज 11 शिरडोन बी विरुद्ध कर्जूआई करंजाडे या 2 संघादरम्यान. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाते. गोलंदाज तेजस. पहिला चेंडू यॉर्करची सफर जरूर दाखवले गेले. चेंडू अगदी लॉंग ऑफच्या रिजनला एका धाव्याने या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाते. चेंडू जेवढ्या चांगल्या गतीचा हाताळला गेला होता गोलंदाजाकडनं तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं या चेंडूवरती एक स्ट्रोक कन्वर्ट केला होता. फलंदाज अगदी पाहिलं तर सोपान होते, ऍज अ ओपनर म्हणून आले होते. खरं तर त्याच्या जोडीला जयेश याचे आपण खेळीचा वृत्तांत पाहिला गेला तर जयेश होते, जयेश बाद झालेत. आता निखिल स्ट्रायकर एंडला. फटका चांगला आहे. अगदी कव्हरच्या रिजनला फिल्डिंग तिथे मात्र चांगल्या दर्जाची पाहायला मिळतोय. एकच धाव पाहायला मिळेल. दुसरं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. परंतु इथे 3 खेळाडू तुम्ही पाहिलेत तर अगदी 38 सर्कलच्या बाहेर अगदी गोलंदाजासाठी हे सुरक्षा कवच खरं तर इथे मात्र तयार केले गेलं. परंतु मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला ही नामी संधी आहे. कारण का 3 खेळाडूंचा एरिया जर का आपण सोडला तर बाकी एरिया तुमच्यासाठी 38 सर्कलच्या पलीकडचा अगदी सपशेल मोकळा आहे. म्हणजे तुम्ही इनफिल्डला अगदी बीट करून जा, तुम्हाला चांगल्या धाव्या पद्धतीने इथे मात्र बनवता येतील. स्ट्रायकर ट्रेंडला जाता तुम्हाला सोपा. यॉर्करचा मारा दाखवला गेलाय. हलक्या हाताने ढकललं गेलंय. अगदी 38 सर्कल मध्ये रोखण्याचा प्रयत्न राहिला परंतु तिथे अपयश आलं आणि त्या अपयशाचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाजाने इथे पाहायला मिळाला. 2 धावा प्रस्थापित केल्या. 2च्या धाव्याने अगदी धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 8 धावा. संत गतीने अगदी खरं तर या इथे डावाला सुरुवात आहे. पहिला सामना अगदी या आमदार चषकातील शिरडोन विपक्ष करंजाडे या 2 संघामध्ये पाहायला मिळतोय. आणि सावधरित्या खरं तर इथे सुरुवात इथे मात्र केली जाते. बॅटिंग करणाऱ्या
करंजाळे टीम कडनं गोलंदाज तयार आहे तेजस. अगदी पंचांचा इशारा आला. इट्स वाईट. अतिरिक्त धाव. आय थिंक या मॅच मध्ये नाही तर या स्पर्धेतील हा पहिला वाईट चेंडू, दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला एक वाईट चेंडू पाहायला मिळाला. एक्झॅक्टली चौथा चेंडू डिलिव्हर करत असताना तो वाईट चेंडू इथे मात्र हाताळला गेला होता. संतोष नेक्स्ट बॉल बॅकची जरूर लागले. बॅकअप भरपूर चांगले यष्टीरक्षकासाठी. इट्स अ नो बॉल. क्या निमेट ट्विस्ट. अगदी मागचा चेंडू वाईट होता त्यानंतर या चेंडूची सफर करत असताना ओव्हर स्टेपिंगचा खरं तर हा नो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. याच येस ओव्हर स्टेपिंगचा नाही तर हाईट फॅक्टरचा अगदी बीमरचा चेंडू इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. म्हणजे पुढचा चेंडू अगदी तुम्हाला फ्री हिटचा पाहायला मिळेल. अगदी नाईट रजनी स्पर्धा म्हटली तर दूरवर पाहता विलेस कधी कधी या गोष्टी घडल्या जातात. परंतु पंच सुनीलजी तांडेल सर आणि प्रशांतजी पडके सर इशारा केला की इथे हा बीमरचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू अगली पेशकश गोलंदाजाकडनं साकारली जाईल. फ्री हिटचा ऑन साइडला अगदी चेंडू तुमच्याकडे आकाश या स्पर्धेसाठी आपल्या उद्घाटनासाठी आज इथे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. ₹3000 आर्थिक डोनेशन आम्हाला आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. खरं तर अमूल्य वेळ या स्पर्धेकरता आपण दिला. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल रोशन साई स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या वतीनं खरं तर तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ खरं तर इथे समाप्त झालाय. धावपलकावरती पाहिल्या गेल्या तर 19 लागल्या गेल्यात. खरं तर कालचा दिवस आकाशी शिल्के आपण पाहिला तर 19 फेब्रुवारी या महाराष्ट्रासाठी सुवर्णाचा दिवस अगदी उजाडला गेला होता. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव काल थाटामाटानं संपूर्ण जगभरामध्ये साजरा झालाय. गोलंदाज इथे मात्र तयार असेल. तन्मय आपल्या सेकंड स्पेल मध्ये. फर्स्ट बॉल बॅटची इनर एज लागली गेली आतली कडा. तदनंतर शॉट फाईन लागला. इथे मात्र चेंडूची अडवणी झाली. 1 धाव तुम्हाला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव पलकावरती 20 रन ऑन बोर्ड.
तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात आहे. आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तन्मय आलेत आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे मात्र प्रस्थापित केलं. आमचे अतिथी मान्यवर रतन शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण देखील यायचं मंचावरती. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. लोअर फुलटॉस होता. चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये ज्या पद्धतीने यायला हवा होता त्या पद्धतीने फलंदाज आला नाही, परंतु एक धाव जरूर प्रस्थापित आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल नेहमी सातत्यानं त्याला खराब मानलं जातं, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा जर का हा चेंडू असेल तर निश्चित स्वरूपात तोही चेंडू चांगला मानला जातो आणि तिथे एक्झॅक्टली या गोलंदाजानं तो चेंडू डिलिव्हर केला होता. एक धाव जरूर बनली गेली एका धावेच्या मदतीनं. 21 धावा धावफलकावरती तिसरे षटक मार्गस्थ असताना अगली पेशकश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाकडनं. बॉल डाऊन द ग्राउंड आहे. मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आहे आणि तिचा भरपूर फायदा उचलला फलंदाजानं. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न तू मैमे झाली होती. अगदी डायरेक्ट हिट बनलं असतं तर काम तमाम झालं असतं नॉन स्ट्रायकर एंडला. अगदी डाव आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुरळीत प्रमाणे सुरू आहे, परंतु मधल्या काळामध्ये जर अशी तारंबळ उडाली, जर रनआउटच्या स्वरूपात एखादी विकेट मिळाली तर गोलंदाजी करणारी टीम जरूर हवी होऊ शकते आणि ती त्या शोधामध्ये आहे. कारण का विकेटची दरकार आहे, कारण का भागीदारी चांगल्या पद्धतीने इथे मात्र बनली जाते. धावफलकावरती 23. नेक्स्ट बॉल अगदी आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडूला टर्न केले फलंदाजांना. एक धाव बनली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. फेकी आणि क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिलं गेलंय. धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 24. खरं तर तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडू इथे मात्र हाताळले गेलेत गोलंदाज तन्मयकडनं. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता जर का पाहिलं तर निखिल. हलक्या हाताने ढकलले गेले चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला आणि तिथे मात्र एक धाव पाहायला मिळेल. हे षटक आहे फार चांगलं राहिलं गेलंय गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं, शिरडोन टीम साठी. कारण का दुसऱ्या स्पेल मध्ये तन्मय गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये ज्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, एक महत्वाचं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला याही षटकामध्ये तन्मय कडनं ही साकारत असताना गोलंदाज शिरडोन संघाचा हा ट्रम्प कार्ड खरं तर इथे वापरला जातोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सोपान. बॅटची इनर एज, बॅटचा चेहरा ओपन केला होता. अगदी चेंडू दुसऱ्या स्लिप मध्ये फरार झाला, परंतु तिथे चेंडूची अडवणी झाली आणि षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. धावफलकावरती लागल्या गेल्यात 26 धावा. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत धावा 26 लागल्या गेल्यात म्हणजे 22 धावांची भागीदारी रचली गेली. परंतु मागच्या षटकामध्ये त्या दुहेरी धावेसाठी अगदी तारंबला उडाली होती. जेव्हा पार्टनरशिप बनली जाते ना, 2 फलंदाजामध्ये ताळमेळ जुळला जातो, तेव्हा रनआउटच्या स्वरूपात एखादी विकेट मिळाली ना तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला अगदी एक संधी निर्माण होते की या मॅच मध्ये आपण परतण्यासाठी. परंतु एक्झॅक्टली तिथे मात्र मी म्हणेन नशिबानं साथ दिली गेली बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि रनआउटच्या स्वरूपात अगदी कुठलाच फलंदाज इथे मात्र बाद झाला नाही. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा इथे पाहायला मिळतात. यस डीजे. मांडीला चालण्याचे डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. चिंद्रन गावाची मुसबा देवी पावते नवसाला. रोशन साई स्पोर्ट संघ हाय चिंद्रनवाला. मंडप डेकोरेशनचे ऑनर अगदी विनंती आहे, व्यासपीठाशी आपण संपर्क साधायचा आहे. लगेच या. अगदी चांगलं संगीत. खरं तर सातत्यानं मुजबा देवीचा आशीर्वाद चंद्रनवासियावरती नेहमीच राहिला गेलाय.
अगदी मुजबा देवीचं मंदिर व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जर का नजर लावली तर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु सध्या अंधार असल्यामुळे ते पाहणं थोडंसं मी म्हणेल दुर्लभ आहे. परंतु उजेडामध्ये जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये अगदी चांगला नजारा तुम्हाला या मैदानाच्या क्रीडांगणाच्या उजव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो. आई मुजबा देवीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि सदैव चंद्रनवासियावरती या मुजबा देवीचा आशीर्वाद अखंड प्रमाणात राहिला गेला आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने खरं तर चंद्रांच्या नगरीमध्ये ही नाईट रजनी स्पर्धा आणि या आमदार चषकाचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या दमदार आयोजनाची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील पहिला सामना अगदी दोन बलाढ्य संघामध्ये शिरडोन विरुद्ध करंजाडे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 3 षटकांचा खेळ वाजवी समाप्त झालाय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करते खरं तर सध्याच्या घडीला आपण करंजाडे संघ पहिल्या डावामध्ये टॉस गमावल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आले. सोपान आता खरं तर स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो. 8 चेंडू आणि 10 धावा खेळत असताना इथे मात्र थोडंसं मिस्टामिंग स्ट्रोक होता. अगदी लॉंग ऑफच्या रिजनला खेळाडू तैनात होता. अगदी 4-5 पावलं मी तर म्हणेल त्याच्या पुढ्यात येऊन चेंडू इथे मात्र पडला गेलाय. एका टप्प्याने चेंडूची अडवणी सिंगल धाव इथे मात्र प्रस्थापित केली गेली. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जो दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार लागला होता चौथ्या चेंडूवरती, तो फ्रीडचा चेंडू होता आय थिंक. आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करणाऱ्या शिरडोन बीज संघानं इथे बॅटिंग करणाऱ्या करंजाडे टीमला मी तर म्हणे बांधून ठेवण्याचं काम राहिलंय. सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य केलंय आणि एकच आतापर्यंत मोठा फटका तोही षटकार लागला गेलाय. गोलंदाज तयार आहे. मयुरेश फटका चांगला सजवला, कॅचची नामी संधी आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. चांगला झेल टिपला गेलाय डीप लॉंग ऑफच्या रिजनला. फलंदाज बाद आहे. चेहरा डोंगरी मुजबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलंय बघायला माझ्या मुजबा देवीच्या पालखीला. माझ्या आईची पूजा करा, आईला फुल वाहा, आईची आरती करा, आईची सेवा करा या चिंद्रन चेहरा डोंगरी. फलंदाज बाद झाला तो म्हणजे निखिल. अगदी ज्यांना 8 चेंडूने खेळत असताना एका षटकाराच्या मदतीनं 11 धावा बनवल्या गेल्यात. नवीन फलंदाज त्याच्या जागी आलाय 4थ्या क्रमांकाचा लोकेश भगत. स्ट्रायकर एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल आणि गोलंदाज अगदी पाहिलं तर मयुरेश, ज्याला यश मिळाले गेलंय. खरं तर जी भागीदारी ज्या पद्धतीनं चालू होती ना त्या भागीदारीला तोडण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला. लोकेश होता, लोकेशसाठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा, परंतु नवीन फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये आल्यावरती त्याला अशा चेंडूवरती कधी कधी खेळण्यासाठी त्रास जाणवला जातो. एक्झॅक्टली अगदी पाहिलं तर लोकेशसाठी हा चेंडू चांगला जरूर होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. एकच धाव. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे. एक विशेष सूचना जरूर इथे मात्र आम्ही जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी एक धाव बनली, दुसरीचा प्रयत्न. एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या येण्याचा योगायोग मित्र म्हणे जुळला होता, परंतु नकार आलाय. एकच धाव. पुढील सामना अगदी तुम्हाला पाहायला मिळेल मुजबा देवी 11 जय हनुमान केवाले विपक्ष अंश 11 खेरणे. हा सामना इथे मात्र खेळवला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. मुजबा देवी 11 जय हनुमान केवाले विपक्ष अंश 11 खेरणे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार आहेच आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे. यॉर्करची सफर दाखवली गेली. बन्नाट वेगाचा चेंडू होता. व्हेरिएशन सुद्धा दाखवलं गेलं. मागे 2 चेंडू अगदी कमी गतीचे धीम्या गतीचे होते, परंतु या चेंडूवरती गोलंदाजानं वेग प्रदान केला आणि त्या वेगानं खरं तर फलंदाज लोकेशला पूर्णपणे बीट केलं. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 29. फटका सजवण्याचा प्रयत्न फसला गेलाय. बॉल डाऊन द अगदी गोलंदाज तयार होता आणि आपल्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉलची संधी निर्माण केली. फलंदाज लोकेशला परतावा लागेल. 3रा धक्का मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. शिरावर सावली या
याच दरम्यान मंचावरती आगमन झालेलं आहे. ज्या पाहुण्यांच्या पण आतुरतेनं वाट पाहिली त्यांचे राजेश शेठ पाटील साहेब इथे मंचावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ खरं तर समाप्त झालाय. 10वा धावफलकावरती 29 लागले गेलेत. गडी बाद झाले. आतापर्यंत पाहिलं तर 3 फलंदाज बाद झालेत. इकॉनॉमिकल षटक अगदी 4थे षटक पाहिलं मयूरेशने हाताळलं. फार चांगली गोलंदाजी राहिली. 2 गड्यांना इथे तंबूचा रस्ता दाखवला गेला आणि 3च धावा इथे मात्र खर्च केल्यात. अगदी मागच्या 3 षटकानंतर आपण असं वाटलं होतं की आता बॅटिंग करणारी टीम 50हून अधिक धावा धावफलकावरती लावेल. असं असताना मयूरेशचे षटक निर्णायक राहिले गेले. 3 धाव्यांचं 29 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ अगदी 5वं षटक मार्गस्थ केलं जाईल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक गोलंदाज हर्षद आलेत. व्हेरिएशन होतं पहिल्याच चेंडूला. आधीच ओळखलं होतं फलंदाजानं. गुडघा वाकवला. तदनंतर अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं व्यासपीठाला मानवंदना देण्याकरिता या फलंदाजानं ठोकलाय उत्तुंग असा षटकार. चिंद्रन गाव हा जमलाय सारा. चिंद्रन गाव हा जमलाय सारा. त्या चांदणे डोंगराला मुजबा देवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा. मुजबा देवीच्या पालखीला नाचतय दोस्ती रूप सारा. षटकार अगदी पाहिलं तर सलामीर सोप्पांच्या बॅट तुम्ही पाहिला गेलाय. 11 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटनं पाहायला मिळाल्या. सांघिक कोठ्यामध्ये धावा 35. नेक्स्ट बॉल लोअर फुलटोस होता. जरूर इथे गुडघा परत एकदा वाकवण्याचा प्रयत्न. अगदी इथे रनआउटची संधी आहे. एकाच स्ट्राईक वरती 2 गाड्या परत एकदा इथे मात्र जुळल्या गेल्या आणि त्याचा फायदा खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळाला. अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या अगदी करंजाड्या टीमला लागला. फलंदाज बाद आहे. हा नवीन नियम सांगितला जातो की कारण का इथे नवीन नियम क्रिकेटमध्ये असा रूळ अगदी वापरला जातो की धाव पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दोन्ही एंड सोडणं गरजेचं आहे. अगदी एका एंडला एक फलंदाज उभा राहिला आणि दुसऱ्या एंडकडनं आला तर तुम्हाला ती धाव पूर्ण दिली जाणार नाहीये. आणि या मागच्या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल. विकेट नाही मिळाला. स्ट्रायकर एंड फलंदाज नवीन फलंदाज अगदी तुम्हाला रोशन गायकर पाहायला मिळतात. बॉल डाऊन द ग्राउंड अगदी अलांग द कार्पेटच्या माध्यमातून काऊ कॉर्नरच्या रिजनला तिथे मात्र परत एकदा 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक अगदी शेवटची भैरवी ज्या पद्धतीनं भजन सम्राटाच्या माध्यमातून वाजवली जाते ना पकवाज वादकाच्या माध्यमातून तशा पद्धतीनं फलंदाजांना इथे मात्र खेळ करावा लागेल. ती गरज आहे मी म्हणेल करंजाडे टीमसाठी. कारण का आत्तापर्यंत धावफलकावरती ज्या पद्धतीनं हसायला हव्या होत्या त्या लागल्या नाहीयेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 तरी मोठे फटके येणं हे निर्णायक असतील मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि खास करून सोपानला इथे मात्र तो पावित्र्य उचलावा लागेल. स्ट्राईक मिळाली आहे खरं तर त्याला. सोपान आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. स्लोअर गतीचा चेंडू अगदी हा ट्रॅकर जणू काय जरूर म्हणू शकता. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होईल आणि निर्माण होताच तिथे फलंदाज अखेरकार रोशनला इथे मात्र विकेट सॅक्रिफाय करावी लागते. 1 मोर विकेट डाऊन आहे. जय जय महाराष्ट्र माझा. धावफलकावरती लागल्या गेले. गडी बाद झालाय परंतु आता 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पहिल्या सत्रातील शेवटचे अंतिमचे 2 चेंडू आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय पाटील ज्याच्या नावामध्ये जय आहे आणि आडनाव जर का अगदी पाहिलं गेलं तर पाटील नावाचे ब्रँड खरं तर करंजाडे टीम कडनं अंतिमच्या 2 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी या जयला विजयमय कामगिरी करण्यासाठी 2 फटके चांगले खेळायचे आहेत आणि अशा परिस्थितीत चेंडू डॉट आलाय. कमालीचं षटक आहे. गोलंदाज अगदी पाहिलं तर हर्षद
ज्याच्यावरती पहिल्या चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात जरूर झाली, परंतु तदनंतर या गोलंदाजानं काय कमालीची घर वापसी दाखवली. षटकार खाल्यानंतर पुढील चेंडूवरती एकही मोठा इथे मात्र फटका प्रस्थापित करून दिला नाहीये. शेवटचा चेंडू आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॅटिंगसाठी फलंदाज तयार आहे जय पाटील. यस, काय घडलं जातं पंच मैदानाच्या आतमध्ये? सामन्याला का विलंब होतोय? लास्ट बॉल आहे. गोलंदाज तयार, समोर फलंदाज तयार आहे. प्लेड ऑन झालेत. बॅटची इनर एज लागली, तदनंतर चेंडू अगदी यष्टांवरती आदळला गेलाय आणि शेवटच्या चेंडूवरती गोलंदाजाला इथे मात्र यश मिळालंय. पहिलं सत्र खरं तर या सामन्यातील समाप्त झालाय. धावफलकावरती 38 लागल्या गेल्यात आणि 39 धावांचं आव्हान मात्र सेकंड सत्रामध्ये शिरडोन बी संघापुढे राहिलं गेलंय. पाहतोय ज्यांचं आपल्याला चांगलं सहकार्य लाभलंय त्यांचे विष्णू शेठ कडू साहेब, मुंजबादेवी ट्रस्टचे अध्यक्ष, ज्यांच्याकडून आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे मिळालेली आहे. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार करूया व्यक्त. तसेच या स्पर्धेसाठी आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते आमचे प्रायोजक करते सचिन शेठ निलखंड पाटील साहेब यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. तसेच आमचे चिंदरणगावचे पोलीस पाटील ज्यांनी आपल्याला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे त्यांचे कोंडीराम पाटील साहेब आहेत, त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करीत आहोत. तसेच रुद्र ऑटो गॅरेजचे सर्वेसर्वा राजेंद्र हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच आमचे चिंदण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनंत शेठ पाटील साहेब यांच्याकडून 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी दिलेली आहे, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच पनवेल तालुक्याचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आमचे रुपेशभाई ठोंबरे अर्थातच बिंदासभाई ठोंबरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी लागणारी बाईक आपल्याला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 3 बायसिकल ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात ते आमचे सरपंच एकनाथ शेठ नामदेव पाटील साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच रुपेश शेठ सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय यांच्याकडून आपण पाहतोय रुपेश सीताराम पाटील यांच्याकडून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी गोलंदाज आणि फलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी लागणारी ट्रॉफी आपल्याला देण्यात आलेली आहे आणि रोहन सीताराम पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. खेरणे आमचे नरेश शेठ माळी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच गणपत शेठ कडू साहेब, अनंत शेठ कडू साहेब आणि एकनाथ शेठ मुंबईकर साहेब तसेच शंकर शेठ देशेकर साहेब यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चला चेंडू द्या. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्मरणार्थ आधी लिहायचा मग उलटा होता ना भाई तो. मी नव्हतो ऑफिशियल आज आम्ही ऍडजस्ट केलं भाई आजला माहिती नव्हतं भाई अरे भाई साडो आहे का मी नाही तुला याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर आदरणीय सुनील शेठ मुंबईकर साहेबांचं इथं आगमन झालंय. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं. तसेच यशवंत दादा कदम यांचं देखील आगमन झालंय, दादांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय.
सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. पुढचा जो सामना आहे तो अंश 11 किरणे आणि मुंजबादेवी 11 जन्मान मोर्या 11 केवाले या संघामध्ये असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण त्वरित ते रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे याची सर्व संघांनी नोंद घ्या. हा सामना जो आहे तो ॲडजस्ट केलेला आहे, त्यामुळे या दोन संघांना ॲडजस्ट केलं जाते. यापुढे कुठल्याही संघांना ॲडजस्ट केलं जाणार नाही आहे याची पण नोंद घ्यायची आहे. स्पर्धा कडक नियमावलीनं आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे आपण सर्व नियमांचं पालन करायचं आहे अशी विनंती आहे तुम्हा सर्वांना. थँक्यू सो मच. एकोणचाळीस धाब्यांचं लक्ष आहे. सलामीर जोडी खरं तर ती पार करण्यासाठी अगदी शिरडोन टीम कडनं तकदीर आणि राज स्ट्रायकर एंडला तकदीर. याच दरम्यान अनंता शेठ कडू साहेबांचं इथं आगमन झालंय. आपण त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करूया. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मिस्टामिक स्ट्रोक होता, पहिल्या चेंडू होती परंतु 2 धावा खरं तर इथं फलंदाजाने इथे मात्र एकवटल्या गेल्या. 2 धाव्यानं स्वतःचं आणि संघाचं श्री गणेशा केलाय. 39 धाव्यांचं लक्ष स्कोअर कार्ड वरती लक्ष केंद्रित केलं तर असं वाटतं की सोपं टार्गेट आहे, परंतु कधी कधी हे सोपं टार्गेट ना अगदी अभाला एवढं वाटतंय. त्याचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली राहते. फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला गेला. बॉल डाऊन द अगदी फिल्डर आहे आणि पहिल्या गड्याचं पतन, पहिल्या गड्याची कत्तल करीत इथे मात्र केली जाते. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद आहे. केला. तदनंतर पुढच्या चेंडूवरती गोलंदाज अगदी पाहिलं तर जय चव्हाण होते, त्याला यश मिळालं आणि त्याला चांगली साथ खरं तर विशाळनं दिली गेली. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्हाला आशिष पाटील 3ऱ्या क्रमांकाचा अगदी विस्फोटक फलंदाज ज्याचा तो बाणा सातत्यानं राहिला गेलाय तो फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी गोलंदाजीमध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण आहे. गोलंदाज परत एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतो. राज चव्हाण खरं तर करंजडे टीम कडनं जय चव्हाण आहे, पहिल्या षटकाचा मानकरी राहिला जातोय. करंजडे टीम कडनं पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरला जातोय. इथे झेल ड्रॉप आहे. संधी फार चांगली निर्माण केली होती गोलंदाजानं. अगदी चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाच्या शरीरापासून दूर राहिला होता. अगदी चेंडूचा पाठलाग केलाय की आपण गॅप शोधूया पॉइंट आणि कव्हरच्या रिझन मध्ये, परंतु तिथे एक्झॅक्टली जाळ्यामध्ये सापडलाच होता. परंतु एन मोमेंटला इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं पॉइंटच्या तिथे मात्र चुकी घडली गेली. राज होते तिथे, झेल ड्रॉप झालाय. फलंदाजाला इथे मात्र संधी आहे. जीवनदान मिळाले त्याचा फायदा घेण्यासाठी गुडघा वाकून खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु हाही चेंडू डॉट येतोय. हे पहिलं षटक वाजवी षटक हाताळण्याची ही जबाबदारी गोलंदाज जय चव्हाण वरती आणि त्या जबाबदारीला खरं तर व्यवस्थितरित्या इथे मात्र पार करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, एका गड्याची कत्तल केली आहे. हॅलो 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 पुढील चेंडू अगदी नजाकत क्लास दाखवली गेली. फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडूला टर्न केलाय. मधल्या एस्टीवरच्या चेंडूला अगदी ऑन साइडला चौकार तिथे पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. शेवटचा चेंडू आहे गोलंदाजाचा 7 धावा धावफलकावरती. ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं त्या जीवनदानाचा फायदा
खरं तर त्यानं इथे मात्र चांगल्या पद्धतीने घेतलाय, अगदी क्लास दाखवला गेला. बॅकफूट पंच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. राज पाटील या फलंदाजानं आपलं खातं उघडलं गेलं आणि गोलंदाजीला राज विकार हा गोलंदाज म्हणजे राज टू राज. खरं तर ही लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये, परंतु एका राज जरूर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चौकार आला, चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती 15 आल्यात. वाईट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, पंचाचा इशारा आलाय. हा अतिरिक्त चेंडू इथे मात्र गोलंदाजानं हाताळला गेला. एक्स्ट्राच रन तिसऱ्या पंचांची डिमांड आहे. स्क्रीनवरती पाहिलं जाईल का? येस, स्क्रीनवरती अगदी इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेकआउट केलं जाईल. मॅच ऑन करायची आहे. तिसरे पंच आमचे तयार आहेत. प्राप्तीलाई या वाहिनीवरती खरं तर इथे मात्र चेकआउट केलं जाईल. या गोलंदाजाच्या ऍक्शन मध्ये काय बदलाव आहे की नाही, स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टूल एंडला इथे मात्र पल्स केला चेंडूनं आणि उचली निर्माण केली. चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. अगदी हाही चौकार पाहायला मिळतोय. आगमन झालेलं आहे. आमचे प्रकाश शेठ गरज साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि एक सूचना आहे, केवाली टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय, तरी विनंती आहे अंश 11 खेळणे संघाचा संघनायक आपण त्वरित इथे रिपोर्टिंग करायची आहे. 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावेची गरज आहे. काही मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी रंगली जाईल का, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यॉर्करची सफर जरूर दाखवली गेली. इथे मात्र एका स्ट्राइक वरती 2 गाड्या, परत एकदा अपघात घेतला जाईल. खरं तर या डावामध्ये रनआउटच्या स्वरूपात ही पहिली विकेट गारद होताना अगदी विकेट नंबर 2 फलंदाज बाद आहे, तो म्हणजे राज पाटील. हे कदापि शक्य नाही. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अगदी मयुरेश पाटील आलेत, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील आशिष पाटील. यश मिळालंय गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी.
फटका अगदी चांगल्या पद्धतीने सजवला गेला, गॅप भरपूर मोठा आहे आणि फलंद अगदी क्षेत्ररक्षकाला चेंडूनं बीट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला खणखणीत ठोकलाय हा चौकार. गेल्यात चौकारांची फक्त भाषा इथे मात्र बोलली जाते बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. लेट कट नजाकत पॉइंटला चिरत हाही चेंडू जाईल सीमा पलीकडे चौकार. सलगचे 4 चेंडू आतापर्यंत आशिष पाटीलनं 4 चौकार दाखवले गेलेत. नेक्स्ट बॉल काय क्लास दाखवली आहे मिस्टर 360 डिग्रीच्या माध्यमातून अगदी चेंडूला इथेही पाठवले गेले चौकार. बत्तीस धावा धावफलकावरती फक्त 7 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तिथून मात्र 18. अगदी 39 धावेचं लक्ष होतं आणि 16च्या सरासरीनं पहिल्याच 2 षटकामध्ये इथे मात्र धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 32 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावेची गरज आहे. गोलंदाज इथे मात्र प्राचार्य केला जाईल. विशाल मात्रे आलेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन खरं तर षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या गोलंदाजाचा वापर खरं तर इथे करंजाडे टीम कडनं होताना पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज मयुरेश पाटील. एक विस्फोटक फलंदाज फुलटॉस चेंडू होता व्ही शेप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. अजून एका फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं सातत्याने इथे मात्र चुकांवरती चुका घडल्या जातात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावांची इन्व्हेस्टमेंट कमी राहिली गेली आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी जेव्हा गोलंदाजीला उतरले गेलेत अगदी तिथे राज विकारे अगदी राजनं जो झेल ड्रॉप केलाय तिथून मात्र खरं तर या टीमला मी म्हणेल थोडंसं काहीतरी गडबड झाली गेली आहे आणि तिथून क्षेत्ररक्षणामध्ये ढिसाळपणा पाहायला मिळाला. अजून एक झेल ड्रॉप झालाय. फलंदाज मयुरेशला जीवनदान सिंगल धाव जरूर धावफलकावरती लागली गेले. 6 धावांची गरज. स्विच इट रिव्हर्सच्या माध्यमातून 6 चेंडू 6 चौकारांची इथे मात्र आतिषबाजी करत असताना फलंदाज आशिष पाटील. पहा आपल्या डावाची सुरुवात करत असताना फलंदाज आशिषनं पहिले 2 चेंडू डॉट खेळले. कुणाला वाटलं नव्हतं की हा फलंदाज एवढ्या विस्फोटक पद्धतीने फलंदाजी करेल आणि पुढील 6 चेंडू अगदी विक्रम प्रस्थापित केला. 6 मध्ये 6 चौकार या फलंदाजाने इथे मात्र दाखवले गेले. आडव्या बॅटनं अप ट्रॅकरचा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या रिजनला इथे मात्र सिंगल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आणि यश मिळाले गेलंय. 38 धावा धावफलकावरती. स्कोर इज अ लेवल इक्वल झाली गेली आहे धावफलकावरती धावांची. 39 धावेचं लक्ष होते. फक्त विजयापासून 1 धावेची इथे मात्र दुरी राहिली गेली आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज मयुरेश पाटील. 3रं षटक मार्गस्थ अगदी जलद रीतीने इथे मात्र सामना संपवण्याच्या उद्दिष्टानं शिरडोन संघ प्रयत्न करतोय. फिनिशिंग टच दिलाय मयुरेशच्या बॅटनं आणि या विजयाचा चौकार इथे मात्र दाखवला जाईल. या चेंडूवरती विजयाची पताका खरं तर पहिल्याच मॅच मध्ये इथे मात्र फडकवली गेली शिरडोन टीमला. अभिनंदन आहे.
तुमच्या कॅप्टन्सने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अभिनंदन आहे विजेत्या संघांचा. परास्त झालेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आपण इथे सन्मान करूयात. याआधी खेळणे